आली आली भाग्यलक्ष्मी। आज अनेक वेळा तुला मारण्याचा प्रयत्न केला, हा? पण आता नव्याने मरण यातना काय असतं ते भाऊ. हे पकडा हिला, पकडा. हे लक्षात ठेवा, आपल्या जंगलातल्या अड्ड्यावरती घेऊन जा हिला, समजलं? हा, बांधून ठेवा, चांगला पळून जाता कामा नये. मग बघू उद्या काय करायचं सकाळी. जा घेऊन, चला. कुरव विचार करू नका, तिला लवकरात लवकर तालुक्याच्या इस्पितळात नेलं पाहिजे. नाही पण वैद्य भाऊ, तालुक्याच्या इस्पितळात न्यायला 2-3 तास लागतील ना. तोपर्यंत काहीतरी तिला तात्पुरतं औषध कसं आहे? तालुक्याला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. नाही, दुसरा पर्याय आहे. अच्छा, मला कोयनेला आई भिराईच्या चरणाशी न्यावं लागेल. या काशीला संपवण्यासाठी ना मलाच कोणाला तरी सुपारी द्यायला हवी. काशी आता 1 मिनिट सुद्धा मला माझ्या डोळ्यासमोर नको. लवकरात लवकर तिला संपवायला हवं. तुम्हाला शेवटचं सांगते, नाहीतर मी तुझी घाबरलो घामत उठला बाबा, लय घाबरलो आपण. हो ना, घाबरायची वेळ आलीच आता. आई भिराई, आज मी माझ्या कोयनेसाठी इथे आलोय. माझ्या बाळासाठी मी इथे आलोय. गुरव डॉक्टर आलेत. हा सगळा आई भिराईचा चमत्कार आहे. अशी धुतली नाही ना की पुन्हा म्हणजे तू बबली? आपणच बबली. पण तू तर येणार नव्हतीस. तो बाबूराव आहे ना, त्याने आपल्या आईला सांगितलं, सगळं सांगितलं. आणि आपल्या हातून त्या बाबूरावचा गेम झाला ना, ते मॅटर बी आपल्या डोक्यावर आलं. ए भाव, तुझं ना काय कळतच नाही बाबा आपल्याला. आपण नाही म्हंटल तेव्हा उदास झाला होता, आता आलो तर रडतोय तू. म्हणजे सत्य काय? सूर्यानी म्हटल्याप्रमाणे त्याने काशीवर गोळ्या झाडल्या. बबली बोलतोय, तुला सांगून ठेवतोय. हे बबली बोल ना. कोण आहे हा मुलगा आणि हा असं का बोलतोय? हा मला कोणी वेगळीच तर समजत नाहीये ना. आणि ती काशी आता तुझ्या आयुष्यातून गेल्यातच जमाय. मलाही असंच वाटलं होतं, पण नेमकी लग्नाच्या वेळेस आली ती. आता कामिनी काकून तिला हाकलून काढलीये ना, मला नाही वाटत ती पुन्हा परत येईल. म्हणजे आता बघच मी काय करते ते. तुझ्या सगळ्या आवडी आता मला माहितीये. त्या आवडी निवडी आता बदलल्यात. तू पुन्हा आलीस? यावं लागलं. त्यांची बायको आहे. तुला माहित नसेल तर एक गोष्ट सांगायची. यांचं आणि माझं लग्न आई भिराईच्या देवळात अख्ख्या गावाच्या साक्षीने लागले. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला एकमेकांपासून कोणीही दूर करू शकत नाही. बबली, तू इथे आलीस, मला खूप बरं वाटलं. फुकट नाही आलोय आपण. कामाचा रोकडा मिळणार आहे आपल्याला, विसरला की काय? तुझे खूप उपकार झालेत, पण मी हे जे केलं ते काशीची जागा चित्रांनी घेऊ नये म्हणून. काशीच या जगात राहिली नसेल तर मी काय साधलं? कुणासाठी केलं मी हे सगळं? पण आपण बी काय करणार? मजबुरी होती ना आपली. पैसा हवा होता आपल्याला. आपली 5 पेटी हवी आहे आपल्याला, सांगून ठेवते. आली आली भाग्यलक्ष्मी।